त्याचा सर्वांनीच निषेध केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पहिल्यांदा सांगितलं होतं की यामध्ये कुणालाही माफी मिळणार नाही। त्या पद्धतीने तपास चाललेला आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे आणि आता त्याचा रेग्युलर जी काही ट्रायल होईल त्यामध्ये जो आरोपी निष्पन्न होईल त्याला न्यायालय जी शिक्षा देईल ती सर्वांना मान्य करावं लागेल। परंतु या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव वारंवार घेतलं जात होतं। धनंजय मुंडे सुद्धा त्याचा आका आहे वगैरे वगैरे नावं त्याला लावल्या जात होती आणि मीडियाने सुद्धा धनंजय मुंडे आरोपी आहे असंच एकंदरीत चित्र रंगवलं होतं। परंतु आज त्या सर्व प्रकरणावर आता पडदा पडलेला आहे। धनंजय मुंडेने आज राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून आता राज्यपालाकडे पाठवलेला आहे। मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवलंय, कारण काही का असेना, परंतु त्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये ज्यांचा कोणाचा हात असेल त्यांना शिक्षा ही होईल हे मात्र निश्चित आहे। राजीनामा द्यायला उशीर झालेला आहे, 3 महिने हे प्रकरण धगधगतं होतं, मात्र अद्याप असंवेदनशीलता जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडनं दाखवण्यात आली होती। अखेरीस जनतेने एक आक्रोश केल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला। नाही, बघा, धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा अजितदादांना आहे, मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्या नेत्यांनी योग्य वेळी राजीनामा घ्यायचं जेव्हा ठरवलं त्या टायमाला तो राजीनामा घेतलेला आहे, म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करण्याचा अर्थ नाही। उशीर झाला राजीनामा द्यायला नाही, त्याबद्दलचं भाष्य करण्याचा मला अधिकार नाही। सर, हिंदी में जानना चाहेंगे औरंगजेब कारण सातपुड्यावर एक बैठक झाली होती खंडणी संदर्भात, त्यामुळे एक्स्ट्रा चार्जशीट दाखल करून धनंजय मुंडे यांना आरोपी केले। यांच्या शासकीय निवासस्थानी सातपुडा बंगल्यावर बैठक। हे बघा, याचा सगळा चौकशीचा भाग आहे। या चौकशीमध्ये जर असं काही घडलं असेल तर निश्चित त्याची चौकशी ती केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर मग न्यायालयाच्या किंवा पोलिसांच्या तपासामध्ये जर आलं तर ते सुद्धा आरोपी होऊ शकते। आदित्य ठाकरे म्हणतात संपूर्ण सरकार बरखास्त केलं पाहिजे, अशा पद्धतीने उशिरा राजीनामे घेतले। आदित्य ठाकरे काय म्हणतात त्याला आम्ही महत्व देत नाही, परंतु या प्रकरणामध्ये आरोपी जो असेल त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकार करेल। सर, औरंगजेब को एक नेक दिल बादशाह और न जाने कई उपाधियों से कल अबू आजमी ने नवाजा, जिसके बाद FIR दर्ज हुई। इस तरह के वक्तव्य औरंगजेब को लेकर करना और औरंगजेब की तारीफ करना, इसे कैसे देखते हैं? देखो, ये अबू आजमी नाम का जो इंसान है हमारा सदस्य है विधानसभा का, लेकिन वो बेवकूफी भरे बातें करते रहता है। अगर औरंगजेब अगर इतना ही नेक दिल है तो अपने बेटे का नाम औरंगजेब दो ना, किसने मना किया है? प्रशासक किसको कहते हैं? खुद के बाप को जेल में डालने वाले को प्रशासक कहते हैं, मंदिर गिराने वालों को प्रशासक कहते हैं, 100 बीबियां पालने वालों को प्रशासक कहते हैं। ये उसकी जो की नीति थी, एक तरफ से वो बहुत अल्लाह का प्यारा था ऐसा दिखाते हैं और दूसरी तरफ से जो भी अत्याचार किया है खुद के बाप पे भी किया है, खुद के बेटे पे भी किया है और उसके बारे में ऐसे वक्तव्य करना ये उचित नहीं है। हम उसका निषेध तो करते ही करते हैं और औरंगजेब के बारे में हमें कोई दिलचस्पी नहीं है, हम उसके खिलाफ में रहेंगे। इसलिए अबू आजमी ने जो स्टेटमेंट किया है हम उसकी हिंसा से उसका निषेध करते हैं। आप जो कई बार मुद्दा उठाते रहे हैं कि औरंगजेब का जो वहां पर कब्र है उसे उखाड़ फेंकना चाहिए, इसे क्या आप अभी भी दोहराएंगे? हाँ, फेंकना चाहिए। क्या करना है औरंगजेब को? औरंगजेब इस दिल्ली से यहाँ राज करने आया था और जो आते वक्त लड़ाई में जो लड़ाई करते करते आया और वहाँ उसकी मौत हो गई, तो वहां से हमको उसका कोई रखने का जरूर नहीं है। उसने बहुत सारे हिंदुओं के मंदिर गिराए हैं, बहुत सारे हिंदू महिलाओं पे अत्याचार किए, इसलिए उसकी कब्र वहां नहीं रहना चाहिए, हमारी आज भी मांग है। धनंजय मुंडे सर, आज उन्होंने इस्तीफा दिया, 3 महीने तक लगातार विपक्ष उनकी इस्तीफे की मांग करता रहा और अब इस्तीफा देने के बाद विपक्ष का कहना है कि बहुत देर हो गई, 3 महीने तक क्या नैतिकता याद नहीं आई, क्या कहेंगे? देखिए, पुलिस अपनी कार्रवाई कर रही थी, आपने देखा होगा पहली बार 80 दिन में एखादे आरोपी के बारे में चार्जशीट दाखिल करना ये पहली बार हो चुका है और इसमें जो भी आरोपी थी उनको कोर्ट के सामने लाया गया है। अभी उसमें धनंजय मुंडे आरोपी जो नहीं था, लेकिन नैतिकता के आधार पे आज उन्होंने उनका रिजाइन दिया है, सीएम ने उसको एक्सेप्ट किया है और राज्यपाल के पास भेजा है। अब पुलिस के इंक्वायरी में अगर कभी कहीं उनका नाम आता है तो जरूर उनको आरोपी बनाया जाएगा, लेकिन अगर आज उनके इंक्वायरी में वो नहीं है तो उनको जानबूझ के आरोपी बनाना मुझे लगता है ये ठीक नहीं है। अब्बू आझमीने काल औरंगजेबची स्तुती केली, कसं बघता एकूण याच्याकडे? आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर उत्तर दिलं सुद्धा, प्रतिक्रिया दिली होती की कारवाई व्हायला पाहिजे, पण अब्बू आझमी त्याच्या मतावर ठाम आहे। अबू आझमी सारखे आणखीन औरंगजेबाचे पिलावळ आणखीन या देशामध्ये आहेत, हे दुर्दैव आहे। औरंगजेब सारखा क्रूर राजा कोणता नव्हता, त्यांनी आमच्या संभाजी महाराजांचे हलाल करून मारलंय, त्यांनी त्याच्या बापाला सुद्धा सोडलेलं नाही
अनेक मंदिरं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि अबू आझमीला एवढं प्रेम असेल तर स्वतःच्या मुलाचं नाव किंवा स्वतःचं नाव नामकरण करून औरंगजेब ठेवावं. आम्हाला प्रशासक असे नाहीत. प्रशासक आम्हाला शिवाजी महाराजांसारखे पाहिजेत. अशा प्रशासकाला गाडलंच पाहिजे आणि त्याची जी कबर आहे आमच्या संभाजीनगरला ती तिथून काढली पाहिजे ही आमची मागणी आहे.